नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया जानेवारी 2025 मासिक राशी भविष्य. मकर राशी. या महिन्यात करिअर ग्रह शनी तुमच्यासाठी प्रतिकूल राहणार आहे. यामुळे तुमच्यावर कामाचा दबाव राहण्याची शक्यता आहे. शनीची स्थिती तुमच्या करिअरच्या संदर्भात तुमचे धैर्य आणि बुद्धीची परीक्षा घेऊ शकतात. तुम्ही आपल्या वरिष्ठांसोबत व्यर्थ गोष्टी करू शकता आणि हे तुमच्या मनात उपस्थित अहंकार असल्याने होण्याची शक्यता आहे. सोबतच चंद्र राशीच्या संबंधात दुसऱ्या भावात शनीची स्थितीही तुम्हाला अशा स्थितीमध्ये फसवू शकते. केतूची स्थिती नवम भावात असेल. यामुळे आध्यात्मिक गोष्टींच्या संबंधात तुमची रुची वाढेल. या महिन्यात नवम भावात केतू तुम्हाला अधिक भक्तीने प्रेरित करेल. सोबतच या महिन्यात तुमच्या जीवनात भाग्याची साथ मिळेल. या महिन्यात मोठे निर्णय घेण्यासाठी अनुकूल नसेल. मासिक राशी भविष्य अनुसार प्रमुख ग्रहांच्या स्थितीविषयी बोलायचे झाले तर राहू तिसऱ्या भावात अनुकूल स्थितीमध्ये आहे. बृहस्पती पंचम भावात राहील. शनी पहिल्या आणि दुसऱ्या भावाच्या स्वामीच्या रूपात दुसऱ्या भावात राहील आणि मध्यम परिणाम देऊ शकते. केतू नवम भावात राहील, ज्यामुळे प्रतिकूल सांगितले जाऊ शकते. उपाय: नियमित 108 वेळा ओम मांडाय नमः मंत्राचा जप करा. कुंभ राशी. या महिन्यात करिअर वेळी ग्रह शनी तुमच्यासाठी प्रतिकूल सिद्ध होऊ शकतो आणि यामुळे तुमच्यावर कामाचा दबाव राहील. शनीच्या प्रतिकूल स्थितीमध्ये तुम्हाला नोकरीमध्ये बदलाचा सामना करावा लागू शकतो आणि अशी नोकरी तुमच्यासाठी संतोषजनक आणि सहारणीय सिद्ध होणार नाही. मंगळ तिसऱ्या आणि 10व्या भावाचा स्वामी असून 21 जानेवारी 2025 पासून वक्री गतीमध्ये पंचम भावात स्थित राहील आणि तुमच्या बुद्धीची परीक्षा घेईल. मंगळाच्या स्थितीमुळे तुम्हाला दूरची यात्रा करावी लागू शकते आणि मजबूत प्रयत्नांनी तुमच्या करिअरमध्ये वृद्धी होईल. जानेवारी 2025 मासिक राशी भविष्य अनुसार दुसऱ्या भावात प्रमुख ग्रह राहूची स्थिती अनुकूल दिसत नाही. बृहस्पती चतुर्थ भावात स्थित राहील. शनी दुसऱ्या भावात राहील, ज्याच्या माध्यमाने अनुकूल मानले जाऊ शकते. केतू तुमच्या अष्टम भावात राहील, ज्यामुळे प्रतिकूल असेल. उपाय: प्रत्येक शनिवारी शनी चालीसाचा पाठ करा. मीन राशी. या महिन्यात उत्तम प्रगती आणि प्रदर्शनासाठी तुम्हाला नोकरी बदलण्यासाठी मजबूर व्हावे लागेल. पहिल्या भावात राहू आणि सप्तम भावात केतूची उपस्थिती तुमच्यासाठी अधिक असुरक्षित भावना निर्माण करेल. यामुळे तुम्हाला चिंतित वाटेल. प्रथम भावाच्या स्वामीच्या रूपात बृहस्पती तिसऱ्या भावात असेल, ज्यामुळे तुमच्या जीवनात
धनलाभात कमी पाहायला मिळेल. जर तुम्ही धन कमावू शकता तर तुम्ही याला कायम ठेवणे किंवा बचत करण्यात यशस्वी नसाल. या महिन्यात तुमच्यामध्ये पैसा बचत करण्याची प्रवृत्तीही बरीच कमी राहील. या महिन्यात जानेवारी 2025 वेळी प्रमुख ग्रहांच्या स्थितीविषयी बोलायचे झाले तर राहूची स्थिती अनुकूल नाही आणि बृहस्पती 3ऱ्या भावात उपस्थित राहील. शनी 11व्या आणि 12व्या भावाचा स्वामी असून तुमच्या 12व्या भावात असतील. राहू आणि केतूची स्थितीही प्रतिकूल मानली जात आहे. सप्तम भावात केतू स्थित राहील, ज्यामुळे प्रतिकूल सांगितले जात आहे. 12व्या घरात असतील. शनी या वर्ष 2025 साठी 7.5च्या पहिल्या आणि ढय्याचे संकेत देत आहे. उपाय: नियमित 108 वेळा ओम हनुमंते नम मंत्राचा जप करा. धन्यवाद. असेच मासिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.